सुजल थांबा सुजल. कौशल युवराज चॅलेंजर्स ऑफ साइडला. युवराज चॅलेंजर्स. कल्पेश दादा. ओमकार थांबा मॅच चालू करू नको सुजल. फिल्डर तिथे पहिला ऑफ साइडला जा कोणतरी. युवराज 11. सुजल चालू करू नको थांब. युवराज चॅलेंजर्स तुमचे प्लेयर पाठवा ऑफ साइडला. नृती एकटाच चाललाय. पहिला चेंडू पहिला विकेट हा गार झालेला आहे आरजी गावड यांच्या टीमचा. त्यांची जागा भरण्यासाठी जात आहे ते रोहन गावण. सर 2 मिनिटं थांबा. सुजल सुरू करा सुरू करा. तीन चेंडू धाव संख्या झाल्या ती 6. दहा 10 झाले.
थांब सुजल थांब. चालू करा. शेवटचा चेंडू सामर्थ्यातील ते पारस. स्कोर झालाय तो 15. शेवटचा चेंडू आणि उंचावर मारलेला फटकार आणि हा षटकार. ओव्हर अखेर षटक झाले. स्कोर झालाय तो 21. दुसरा षटक पाहूया कोण घेऊन येते ते. संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत ते सचिन काटकर व आपलं पहिलं वैयक्तिक षटक. त्यांना सामोरे जातील ते रोहन गावंड. पहिला चेंडू सामोरे जातील ते रोहन गावंड. एक ओव्हर अखेर स्कोर झालाय तो 21. पहिला चेंडू आणि त्याच्यावर आलेले 1 धाव संख्या. दुसरा चेंडू सामोरे जातील ते पारस. पाहूया काय करू शकतात ते आपल्या संघासाठी. सचिन सिंगल. दुसरा चेंडू उंचावर मारा फटका बघूया. झेलबाद आणि पारस झालेले आहे. झेलबाद त्यांची जागा भरण्यासाठी चालले आहे ते संचित गावंड. पाहूया काय करू शकतात ते आपल्या संघासाठी. सचिन काटकर यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पारस गावंड यांची झेल घेणारे आहेत ते प्रशांत काटकर यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग. पारस गावंड यांची जागा भरण्यासाठी आलेले ते संचित गावंड. पाहूया काय करू शकतात आपल्या संघासाठी. संघाचा तिसरा चेंडू घेऊन येत आहेत ते सचिन काटकर. नावाजलेले गोलंदाज आणि ऑलराऊंडर बोलू शकतो आपण त्यांना. तिसरा चेंडू आणि वन डिक्लर. चौथा चेंडू सामोरे जातील ते संचित गावंड. आणि परत हा डिक्लर घोषित करण्यात येत आहे पंचांकडून. सुजल पाटील पंच. पाचवा चेंडू सामोरे जातील ते संचित गावंड. आणि हा 22. शेवटचा चेंडू सामोरे जातील ते रोहन गावंड. आणि 2 धावांवर यांना समाधान मानावं लागेल. झालेला 2 अखेर स्कोर 2 ओव्हर 27. तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत ते प्रशांत काटकर. हे नावाजलेले गोलंदाज आहेत.
त्वरित सामना चालू करावा. आणि हा लांब 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 षटकार. फुलटॉस बॉल दिलेला आहे आणि लांब लांब मारला यांनी. दुसरा चेंडू पाहूया काय करू शकतात संचित. लांब लांब मारणार वाटतं संचित यांना. या बघूया प्रशांत काटकर गोलंदाजीवर विकेट घेतात का यांचा. प्रशांत काटकर संचित गावंड. संचित गावंड प्रशांत काटकर. दुसरा चेंडू आणि हा झेल बाद. संचित आलेला आहे ते झेल बाद. 1 तेरा तो 1 मेरा असा प्रशांत काटकर बोलत असतील मनामध्ये. त्यांची जागा भरण्यासाठी येत आहे ते नैतिक. नैतिक ठाकूर. संचित गावंड यांची जागा भरण्यासाठी येत आहे ते नैतिक ठाकूर. तिसरा चेंडू प्रशांत काटकर. तिसरा चेंडू घेऊन जातात ते नैतिक ठाकूर यांच्यासाठी. पाहूया काय करू शकतात. आणि ऑफ साइडला मारण्यात येत आहे. बघूया काय होत आहे. सिंगल धाव घेतलेली आहे आणि डबल धाव. चौथा चेंडू सामोरे जातील ते नैतिक ठाकूर. चौथा चेंडू सामोरे जातील ते नैतिक ठाकूर. आणि उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता पण यांना 2 धावावर समाधान मानावं लागेल. पाचवा चेंडू सामोरे जातील ते नैतिक ठाकूर. लांब मारायचा फटका होता पण सिंगल धाव डबल धाव. शेवटचा चेंडू सामोरे जातील ते नैतिक ठाकूर. आणि हा झेल बाद झेल बाद. आउट आहे. रिव्ह्यू नाही आहे. कोणालाच रिव्ह्यू नाही आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय समजावा लागेल आपल्याला. त्यांची जागा भरण्यासाठी येत आहे ते स्मित भोईर. तीन ओव्हर अखेर स्कोर झालाय तो 39. झालेला आहे स्कोर 39. 3 ओव्हर अखेर 39 स्कोर. अजून एक दे. 'स्ट्राईक वर आहे ते रोहन, नॉन स्ट्राईक वर आहे ते स्मिथ. पाहूया काय करू शकतात आपल्या संघासाठी. संघाचं
चौथं आपलं पहिलं वैयक्तिक षटक घेऊन येत आहे ते कौशल काटकर. स्ट्राईकवर आहे ते रोहन गावंड. सिंग एक धाव संख्या. दुसरा चेंडू सामोरजातील ते स्मिथ भोईर. स्कोर झालाय ते 40. दुसरा चेंडू सामोरजातील ते स्मिथ भोईर. आक्रमक फलंदाज दिसत आहे. बघूया काय करू शकतात ते आपल्या संघासाठी. आणि मारलेला आहे. बाहुया काय करतात तेजस ठाकूर यांच्याकडून कॅच सुटलेली आहे. 2 धाव संख्या. तिसरा चेंडू सामोरजातील ते स्मिथ. आणि 2 धाव संख्या. .44 झालेले आहेत. 2 चेंडू 44 धाव संख्या. 3 सॉरी 3. आणि उंचावरून पंच डिक्लेअर घोषित करत आहे. हो लेग अंपायर कुंडू. पाचवा चेंडू निर्धाव. चेंडू. पाहूया आज हे कॅच होत आहे. आणि चौकार मिस झालेली आहे ती कॅच स्मिथ भोईर यांची. चार ओव्हर अखेर स्कोर झालाय तो 49. पाचवा षटक 49 49. शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत ते पांडुरंग. शेवटचा षटक घेऊन येत आहेत ते पांडुरंग. पहिला चेंडू सामोरे जातील ते रोहन गावंड. पाहूया काय करू शकतात ते आपल्या संघासाठी. एक धाव संख्या. 5 चेंडू राहिलेले आहेत. दुसरा चेंडू सामोरे जातील ते स्मिथ भोईर. पाहूया काय करू शकतात ते आपल्या संघासाठी. आणि वाईट पंच घोषित करत आहेत की हा वाईट चेंडू आहे. 5वा आणि उंचावरून मारलेला फटकार. पाहूया झेलबाद होत आहेत का. आणि झेलबाद. स्मिथ हे झालेले आहेत झेलबाद. त्यांची जागा भरण्यासाठी येत आहेत ते मयूर कांबळे. तिसरा चेंडू सामोरे जातील ते मयूर. पाहूया काय करू शकतात ते आपल्या संघासाठी.
आणि उंचावरून मारलेला फटकार परत झेल बाद. पांडुरंग आपल्या हायट्रिक वर आहेत. हा चेंडूवर जर विकेट घेतला तर पहिली हॅट्रिक होईल APL सीझन 1 ची. पाहूया घेऊ शकतात की हॅट्रिक की नाही. त्यांची जागा भरण्यासाठी येत आहेत ते अभिजित टांगे. जर पांडुरंग यांनी हॅट्रिक घेतली तर जयदीप यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचे बक्षीस देण्यात येईल. आणि यांनी घेतलेली आहे ती हॅट्रिक. जयदीप 500 रुपये सबमिट करावा तुम्ही आता. हॅट्रिक झालेली आहे. पहिली APL ची हॅट्रिक यांनी पांडुरंग यांनी घेतलेली आहे. कृपया करून सर्वांनी टाळ्या तरी वाजवा यार. अरे तेवढा तरी बनतात त्याच्यासाठी. 100ला तर तुम्ही वाजवले पण नाही. अभिजित ठाणगे यांची जागा भरण्यासाठी येत आहेत ते त्यांचेच भाऊ निनान ठाणगे. पाहूया काय करू शकतात. शेवटचे 2 चेंडू. स्कोर झालाय आणि परत चौथा बली. चौथा स्कोर झालाय तो 51. 51 ची पावती. 51 ची पावती पाडलेली आहे ती RG गाव RG 11 टीमनी. त्यांची जागा भरण्यासाठी येत आहेत ते रुद्र. त्यांच्या नावातच रुद्र आहे. बघूया काय करू शकतात ते आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू. आणि मारलेला आहे. श्लोक भोईर आणि जय कडू. जय कडू आणि श्लोक भोईर. गोल्डन ईगल्स. गोल्डन ईगल्सचे कॅप्टन श्लोक भोईर कुठे आहेत. श्लोक भोईर आणि जय कडू लवकर या. टॉस करून घेऊया तुमच्या. आणि पांडुरंग गावण यांच्यासाठी 500 रुपयाचा बक्षीस देत आहेत ते जयदीप. हॅट्रिक घेतली आहे त्यांनी. हॅट्रिक. पाच षटकांमध्ये 54 धावा पाहिजेत. पाहूया काय करतायत जिया आणि अनिश 11 लायन्स यांचा संघ. दोन्ही पण पांडुरंग गावंड यांनी त्यांच्या ओव्हर मध्ये 4 बली घेतलेले. 4 बली. पांडुरंग चव्हाण यांनी घेतलेले आहेत 4 बली आणि त्यांना भेटलेले आहेत 500 रुपये हॅट्रिक साठी. याच्या आधी सचिन काटकर यांनी मारलेले आहेत 100. त्यांची टीम आता बॅटिंगला जाणार आहे. पाहूया काय करू शकतात. नावाजलेले ऑलराऊंडर आहेत ते.
हो. चला चला चालू करूया, चला सामना चालू करूया. जर संदीप काटकरने हॅट्रिक मारली षटकारांची तर विनायक काटकर यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं भेट देण्यात येईल. पाहूया काय करू शकतात. 500 रुपयाची बोली लागलेली आहे. 500 रुपये. स्ट्राईक वर आहे ते बाहुबली, आंबापाड्याचे बाहुबली. पाहूया काय करू शकतात बाहुबली. तेजस ठाकूर यांना नाव दिलं होतं, पायलीपाड्यातले समालोचक होते, त्यांनी बाहुबली बोललं होतं यांना APL ला. पाहूया काय करू शकतात का बाहुबली सारखं. हा, आणि सिंगल धावसंख्या की डबल धावसंख्या घेतलेली आहे. डबल घेतली आहे. आणि मारले आहे, बघूया काय होत आहे. आणि मिसफिल्ड झालेली आहे आणि चौकार. संदीप काटकर यांना परत लागलेलं ते पारितोषिक. जर परत 3 षटकारांची हॅट्रिक मारली तर अभिनव यांच्याकडून 1000 रुपये आणि हिना काका ऑलरेडी बक्षीस आहे 500 रुपये टोटल. आणि मारला वरतून षटकार आणि हा षटकार बाहुबली बोलले तर अंगात ताकद आलेली आहे असं वाटतं तेजस ठाकूर यांच्या. तेजस ठाकूर बाहुबली. तेजस ठाकूर यांनी परत 2 मारले षटकार. आणि चौकार बाहुबली हे काय थांबत नाही. नाव बाहुबली यांचं. चार चेंडू 16 धावसंख्या. 4 चेंडू 16 धावसंख्या झालेल्या आहेत ते जिया 11 इंच. 5वा चेंडू सामोरे जातील ते बाहुबली तेजस ठाकूर. आणि थ्रो एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल तेजस ठाकूर यांना. शेवटचा चेंडू सामोरे जातील ते संदीप काटकर. पाहूया काय करतात. आणि बॉल हा वरती हवेमध्ये मारलेला आहे. पाहूया झेल होतोय का. आणि हे झेल नाही, खाली टाइमपास सारखे धावत होते बिल्डिंग याच्यावर. तनय संचित फिल्डिंग काहीशी तितर झालेली दिसते यांच्याकडून. नो मॅन्स लँड वर पडलेला आहे बॉल. मी जाऊ की तू जाऊ, तू जाऊ की मी जाऊ असं झालं होतं तिथं संचित आणि तनयचं. एक ओव्हर अखेर स्कोर झालाय तो 18 धावसंख्या झालेली आहे ती जिया लायन्स. दुसरा षटक घेऊन येत आहेत ते संचित गावण. काय करू शकतो बाहुया, काय करू शकतात आपल्या संघात. स्ट्राईक वर आहे तो हे संदीप काटकर. त्यांना सलग 2 षटकार मारले तर अभिनव यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. सलग 3 षटकार मारले तर विनायक काटकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. पाहूया काय करू शकतात. स्मॉल स्ट्राईक वर आहे ते बाहुबली. आणि 2 धावसंख्या घेतलेली आहे ती संदीप काटकर यांनी.
दुसरा चेंडू सामोरतील ते संदीप काटकर. पाहूया काय करू शकतात आपल्या संघासाठी. आणि डॉट 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 चेंडू. तिसरा चेंडू सामोरतील ते संदीप काटकर. पाहूया काय करू शकतात आपल्या संघासाठी. आणि मारायचा होता लांब पण परत हा गेलाय डॉट डॉट डॉट. 3 चेंडू. चौथा चेंडू साम्राज्यातील ते संदीप काटकर. क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी बदल करत आहे संचित गावंड. लवकर लवकर. चौथा चेंडू साम्राज्यातील ते संदीप काटकर. आणि मारायचा होता उंचावरून पण हा 38 च्या सर्कल मध्ये थांबलेला आहे बॉल. त्याने बॉल उचलतोय फेकतोय तिथं एक धाव संख्या. स्ट्राईक वर आहे ते पुन्हा आपले बाहुबली. बाहुबली बोलल्यावर 2-3 षटकार मारतात असं दिसतंय मला. पाहूया काय करू शकतात. 5वा चेंडू सामोरतील ते तेजस ठाकूर. आणि मारायचा होता उंचावरून आणि 2 धावसंख्या धावलेल्या आहेत. शेवटचा चेंडू सामोरतील ते तेजस ठाकूर. शेवटचा चेंडू. पाहूया काय करू शकतात. आणि वाईड वाईड वाईड. शेवटचा चेंडू सामोरे जातील ते तेजस ठाकूर. 24. शेवटचा चेंडू. आणि परत वाईड. बाहुबली बिचारे दमलेले आहेत. आणि बाहुबली नावासारखे झेल बाद. तुमचा निर्णय कळवा. पंचांचा निर्णय हा आउट आहे. आणि बाहुबली हे आपल्या डगआउट मध्ये या पवेलियन मध्ये चाललेले आहेत रिटर्न. तेजस ठाकूर यांनी बनवला आहे वैयक्तिक 19 रन त्यांच्या संघासाठी. चांगलाच योगदान आहे. त्यांची जागा भरण्यासाठी जात आहेत ते प्रवीण काटकर. स्कोर झालेला आहे तो 25. स्कोर झाला आहे तो 25. 3 षटक बाकी आहेत अजून. लवकर लवकर करा. पाहूया कोण येत आहेत ते आपलं तिसरा षटक घेऊन. आणि गोल्डन ईगल्सचे कॅप्टन आणि पाटील 11चे कॅप्टन काय आले नाहीत अजून. तिसरा षटक घेऊन येत आहे ते नैतिक ठाकूर. सामोरे जातील ते संदीप काटकर. त्यांना अजून पण बक्षीस लागू आहे. सलग 2 षटकार मारल्यावर 1000, सलग 3 षटकार मारल्यावर 500 रुपये. आणि टॉस विनायक काका
टॉस 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 पहिला चेंडू सामोरे जातील ते संदीप काटकर आणि उंचावरून आलेला फटकार झेल बाद. त्यांची जागा भरण्यासाठी येत आहेत ते सचिन काटकर. मोहन काटकर मोहन म्हात्रे यांच्या हस्ते होत आहे ते टॉस. पुढील मॅचचा श्लोक भोईर आणि जय कडू. ये श्लोक ये टॉस होत आहे. पाहूया काय होतात. पंच जरा थांबा. टॉस होतोय. पंच पंच सुजल पाटील 5 मिनिटं थांबा. टॉस होतोय. कॅमेरामॅन जाफर भाई टॉस टॉस हो रहा है. थोड़ा इधर कैमरा. बॅटिंग आणि पाटील 11 टॉस जिंकलेले आहेत आणि त्यांचा निर्णय आहे बॅटिंग. पाहूया काय करू शकतात. चला सामना चालू करूया. आणि मारलेला आहे. बघूया काय करू करतात. आणि 2 धाव संख्या. सोळा बॉल मध्ये 27 रनची धावसंख्या पाहिजे जिंकायला. तिसरा चेंडू चौथा चेंडू सामोरे जातील ते सचिन काटकर. चौथा चेंडू सामोरे जातील ते सचिन काटकर. दोन धाव संख्या घेतलेल्या ते सचिन काटकर यांनी. पाचवा चेंडू सामोरे जातील ते सचिन काटकर आणि निर्धाव चेंडू डॉट चेंडू. शेवटचा चेंडू सामोरे जातील ते सचिन काटकर. बघा काय करू शकतात ते आपल्या संघासाठी. आणि मारायचा होता लांब. 2 धाव संख्या. बारा बॉल 21 रनाची गरज. बारा चेंडू 21 धावसंख्याची गरज. जिया आणि अनिस 11 संघाला. चौथा षटक घेऊन येत आहे ते मयूर कांबळे. पाया काय करू शकतात आपल्या संघासाठी. पहिला चेंडू सामोरे जातील ते प्रवीण काटकर नावाजलेले फलंदाज आहेत ते पण. बॉलर मयूर. पहिला चेंडू सामोरे जातील ते प्रवीण काटकर आणि विकेट. दांडी 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 गोल.
प्रवीण काटकरांची जागा भरण्यासाठी जात आहे ते विप्लेश कडू. स्ट्राईक वर आहे ते विप्लेश कडू. त्यांची जागा भरण्यासाठी चाललंय ते विप्लेश कडू. यानंतरचा सामना पाटील 11 वर्सेस गोल्डन ईगल्स. पाटील 11 यांनी टॉस जिंकून डिसाईड केलेला आहे की आम्ही पहिला फलंदाजी करू. दुसरा चेंडू समोर जातो विप्लेश कडू. मारलेला फटकार बघूया काय होतं. एक का डबल का डबल का डबल का 3. रन 2. पंचांची वाट करू नये. मयूर पंचांची वाट करू नये. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहणार आहे. तिसरा चेंडू उंचावर मारलेला फटकार आणि हा आहे चौकार. चौकार चौकार. चौथा चेंडू सामोरं जातील ते सचिन काटकर. तेव्हा काय करू शकतात ते आपल्या संघासाठी. 9 बॉल 14 धावसंख्येची गरज. 14 धावसंख्या 9 बॉल मध्ये. आणि बाहेर मारलेला सचिन काटकर यांनी. पाचवा चेंडू समोर सचिन काटकर. समोर मारलेला फटकार. पाहूया काय करतात क्षेत्ररक्षक. 2 धावसंख्या काढलेल्या आहेत या चेंडूवर. शेवटचा चेंडू. सात बॉल 6 धावसंख्याची गरज. उंचावरून मारलेला फटकार आणि हा षटकार. आणि सामना विजय केलेला आहे तो जिया आणि अनिश लायन्स यांनी. ओमकार यांचे 6 पॅक्स लाईव्ह मध्ये दिसत होता. बाकी मॅन ऑफ द मॅच पांडुरंग चव्हाण. 4 विकेट घेतलेले आहेत मी. 4 विकेट. 4 विकेट या पांडुरंग चव्हाण. सर्वांनी जे आता टीम हे झाले त्यांनी ऑफ साइड आणि लेग साइड सांभाळा आणि कोणीतरी स्कोरिंगला आणि कॉमेंट्रीला या. चला लवकर लवकर. स्वप्नील म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. स्वप्नील म्हात्रे या लवकर. आलेले आहेत प्लेयर पांडुरंग चव्हाण. मॅन ऑफ द मॅच.